हॅलो फ्रेंड्स, मी रोशनी यमी फूड रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग बघूयात आज शेंगदाण्याची चिक्की. छान करकर आवाज येतो की नाही, झटपट सुरुवात करूयात रेसिपीला. हे पहा, एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. चला तर मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर मी इथं घेणार आहे 2 वाटी शेंगदाणे. तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि हो, ही जर रेसिपी आवडली तर लाईक शेअरसुद्धा करायला विसरू नका. आता हे शेंगदाणे आहेत ते छान असे चुटचुट आवाज यायला लागला की छान भाजलेले आहेत असं समजायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची. हे पहा, झूम करून सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे किती छान पद्धतीने आपले शेंगदाणे भाजलेले आहेत. आता आपण हे शेंगदाणे थंड करून घ्यायचे आहेत. त्या अगोदर आता आपण इथं काय करायचं, छान अशी 2 वाटी शेंगदाणे आहेत ना, तर आता इथं आपण 1.5 वाटी गूळ घालायचा. या गुळाचा पाणी न वापरता छान असा पाक तयार करून घ्यायचा. आता पाक तयार करताना तुम्हाला सांगते, अगदी या पद्धतीनं ढवळत राहायचं. कारण जर आपण ढवळणं बंद केलं तर आपला पाक जो आहे तो खाली लागण्याची शक्यता असते आणि थोडासा कडवट होतो. त्यामुळं या पद्धतीनं असा पाक तयार करून घ्यायचा आहे. यामध्ये घालायचा आहे 1 चमचा साजूक तूप. आता साजूक तूप घातल्यानंतर छान असं परत ढवळून घ्यायचं. आता तुम्हाला याचा कलर चेंज झालेला दिसत असेल. चला तर झटपट आपण हे शेंगदाणे छान व्यवस्थित थोडेसे जाडसर कुटून घ्यायचे आहेत. चला तर आता हा कलरसुद्धा चेंज झालेला होता पाकाचा, त्यामुळं मी गॅसची फ्लेम बंद केली. आता गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर लगेच हा जो कूट करून घेतलेलं होतं शेंगदाण्याचं ते यामध्ये घातलं आणि थोडंसं तीळ घातलं. अगदी मोठ्या चमच्याने 3 ते 4 चमचे तीळ घातलेलं आहे. चला तर आता गरम असतानाच हे छान व्यवस्थित एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्या अगोदर प्लेटला छान असं तूप लावायचं आहे. आता मी दाखवते या पद्धतीनं त्याचे काप लावून घ्यायचे आहेत थोडंसं गरम असतानाच, जेणेकरून आपली जी चक्की आहे ते अगदी परफेक्ट शेपमध्ये कट होईल. चला तर आता तुम्हाला मी दाखवते. हे पहा, अगदी छान अशी तयार झाली की नाही चक्की. तर परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. बाय.